नमस्कार. आज आहे मकर संक्रांत. तसं पाहिलं तर संक्रांत दर महिन्याला येते. जसे महिने 12 तशा राशी 12. सूर्य एका राशीत एक महिना असतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे यालाच संक्रमण असे म्हणतात. मकर राशीवर सूर्य आला की मकर संक्रांत आणि कर्क राशीवर सूर्य आला की कर्क संक्रांत. मकर संक्रांत हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. सौराष्ट्र देशामध्ये या सणाच्या दिवशी पतंग उडवण्याची खास कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तेथे या सणाला उत्तरायण असे म्हणतात. उत्तर प्रदेशात या सणाला खिचडी असे म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी समुद्र जवळ आला असेल तर समुद्र स्नान करावे. समुद्र जवळ नसेल तर पवित्र नद्यामध्ये स्नान करावे. देवाला तांदूळ तीळ वाहावेत. मुलींचे लग्न झाले असल्यास पहिल्या वर्षी संक्रांतीला तेल, जिरे, मीठ, कापूस या जिन्नस सुवासिनींना देण्याची प्रथा आहे. या दिवशी ऊस, हळकुंडे, फळे इत्यादी उपयोगी गोष्टी लुटण्याची सुद्धा प्रथा आहे. सायंकाळी आपल्या इष्टमित्रांना भेटी द्याव्यात आणि तिळगुळ किंवा हलवा देऊन तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणावे. या सणाद्वारे एकमेकांना स्नेह वाढवावा ही प्रमुख भावना आहे. या दिवशीपासून रोजच गोड बोलावे आणि गोड वागावे. स्त्रियांनी हळदी कुंकवाला अनेकांना बोलवून उत्तम पुस्तके विचारांची भेट स्वरूपात द्यावीत आणि तसेच आज सुगड पूजनसुद्धा असते. तर मी सुगड पूजन केलेलं आहे. इथं पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि मी अशी पूजा केलेली आहे. आज हळदी कुंकूसुद्धा करतात भरपूर स्त्रिया. मी शीतलकडे आलेली आहे. तिने इथं हळदी कुंकू आज तिच्याकडे होतं. छान असं डेकोरेशन केलेलं. आज स्त्रिया एकमेकींना आजपासूनच हळदी कुंकाचा कार्यक्रमाला सुरुवात होते. ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं. आम्ही छान फोटो काढले आणि सगळ्या स्त्रिया खूप छान दिसत आहेत. नीलमताईंच्याकडे सुद्धा गेले आणि याच निमित्ताने स्त्रिया एकमेकींच्या घरी जातात. इतर वेळी आपल्याला वेळ नसतो, पण हळदी कुंकू म्हटलं की स्त्रिया आवर्जून जातात. तर परत एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. बाय.